नमस्कार. आज आपण पॉपलेट फ्राय बनवत आहोत. तर साधारण इथे 2 ते 2.5 किलो आपण पॉपलेट घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ करून आणलेले आहेत. तसंच पोटातली घाणही त्याची साफ केलेली आहे आणि त्याला कट्स दिलेले आहेत, जेणेकरून सर्व त्याचं जे मॅरिनेशन आहे ते व्यवस्थित होईल. तर आता आपण मॅरिनेशनसाठी मसाला बनवून घेऊ. तर एका प्लेटमध्ये चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, तसंच तिखट घ्यायचे आणि धणे पावडर घ्यायची आहे. हळद घ्यायची आहे, म्हणजे आपण किती क्वांटिटीमध्ये बनवतो आहे त्यानुसार तिखटचा आपण आपल्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता. यामध्ये साधारण 1 ते 1.5 लिंबू मी पिळून घेणार आहे. पॉपलेटला मॅरिनेशनसाठी मी इथे मसाला बनवलेला आहे. यामध्ये 1 कांदा, 1 टोमॅटो, अद्रक आणि लसूण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आणि त्यामध्ये थोडे भिजवलेले धणेसुद्धा टाकलेत. त्याचं बारीक वाटण करून घेतले. पाणी शक्यतो कमी टाकायचं. आता या मिश्रणामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे, छान मिक्स करून घ्यायचे आणि सर्व फिशला व्यवस्थित त्या फिशच्या पोटामध्ये आणि व्यवस्थित आजूबाजूला म्हणजे दोन्ही साईडने व्यवस्थित हे मॅरिनेशन करून घ्यायचं आहे. आणि एक साधारण 15 ते 20 मिनटं आपण बाजूला सेट होण्यासाठी ठेवायचं, म्हणजे मॅरिनेट व्यवस्थित होईल. तुम्ही इथे लिंबाच्या ऐवजी कोकमचा आगळसुद्धा लावू शकता किंवा चिंच लावू शकता. सर्व फिशला आता व्यवस्थित मॅरिनेशन झालेलं आहे, व्यवस्थित मसाला लावून झालेला आहे. आता आपण हे बाजूला ठेवून देणार आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. एका साईडला मी सुरमईची भाजीसुद्धा बनवलेली आहे, म्हणजे कालवण वेगळं बनवले आणि फिश फ्रायसाठी वेगळे मासे आणलेले होते. आता आपण हे व्यवस्थित मॅरिनेशन करून घेणार आहोत. फिश आता व्यवस्थित मॅरिनेट झालेले आहेत. आता आपण त्याला छान क्रिस्पी आवरणासाठी रव्याचं आपण सारण बनवून घेणार आहोत. इथे मी 1 वाटी रवा घेतला, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. तुम्ही इथे मिरी पूडसुद्धा टाकू शकता. इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान आणि एक फिशला दोन्ही बाजूने छान रवाने कोट करून घ्यायचं, जेणेकरून छान क्रिस्पी फिश तयार होईल. तर मी इथे काही रवा लावलेले आणि विदाऊट रवाचे सुद्धा मी इथे फिश तळून घेणार आहे. तर छान असं दोन्ही बाजूला रवा लावून घ्यायचं आणि एका साईडला पण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर छान मीडियम आचेवरती साधारण एक बाजू 5 मिनटं आणि दुसरी बाजू 3 ते 4 मिनटं होऊ द्यायची आणि छान असे क्रिस्पी तळून घ्यायचे फिश आणि मस्तपैकी कांदा लिंबू बरोबर सर्व करायचे. आमच्याकडे आज फिश फीस्ट आहे, म्हणजे सर्व फिशचं प्रकारे म्हणजे सुरमईचं कालवण आहे आणि पॉपलेट फ्राय आहे. सुरमईची वेगळे व्हिडिओ लवकरच अपलोड होईल. पॉपलेट फ्रायसाठी आपण तेल तापवून घेतलेलं आहे. लो टू मिडियम आचेवरती छान फिश तळून घ्यायचे आहेत. मस्तपैकी छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. काय मग म्हणजे तोंडाला पाणी सुटलं की नाही. खूपच छान असे टेस्टी आणि खूप ताजे मासे होते, त्यामुळे खूप छान लागत होते. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर माझ्याकडे जे तिखट होतं त्याचा जास्त लाल रंग नाही येत होता, पण चवीला चांगलं लागत होते, छान होते. इथे कुठेही आपण आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही आहे.
तुम्ही इथे मालवणी मसालासुद्धा वापरू शकतात किंवा आगरी कोळी तिखट वापरू शकतात। मी इथे रेग्युलर आपल्या घरात जे तिखट लाल मिरचीचं तिखट असतं तेच वापरलेलं आहे। तर मंडळी बघा, छान असे आपण क्रिस्पी पॉपलेट फ्राय बनवलेले आहेत। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर नक्की कमेंट करा, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू।